नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटीएम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। विद्यार्थ्यांनो, आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील दुसरे प्रकरण बौद्धिक आधार अभ्यासत आहोत। आजच्या व्याख्यानात मॅक्स वेबरच्या विचारांच्या माध्यमातून त्यांचे राजकीय समाजशास्त्रातील योगदान आपण समजून घेणार आहोत। मॅक्स वेबरने आपल्या पद्धतीशास्त्रात आदर्श प्रारूप या संकल्पनेस महत्त्वाचे स्थान दिले आहे। वेबरने आपले संपूर्ण लिखाण हे शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीद्वारे मांडले आहे। त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ म्हणून मॅक्स वेबरकडे बघितले जाते। त्याने आपल्या पद्धतीशास्त्राची जडणघडण करताना आदर्श प्रारूप ही संकल्पना मांडली आहे। समाज विषयक शास्त्रांमध्ये वस्तुनिष्ठ निष्कर्ष मांडले जावे यासाठी या वैज्ञानिक पद्धतीचा वापर त्याने केला। विज्ञानातील अभ्यास पद्धतीचा उपयोग सामाजिक तथ्य आणि प्रक्रियांच्या अभ्यासात करता येऊ शकतो असे त्याने प्रतिपादन केले। सामाजिक घटनांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी वेबरने विविध प्रकारच्या कल्पना विकसित केल्या। त्यापैकी आदर्श नमुना ही एक पद्धत आहे। वेबरच्या मते समाजातील सर्व घटकांचा अभ्यास करू शकेल अशी कोणतीही परिपूर्ण अशी वैज्ञानिक पद्धत अद्याप अस्तित्वात नाही। तसेच एखाद्या घटनेच्या सर्व बाजूंचे स्वरूप व्यवस्थितपणे स्पष्ट करू शकेल असे कोणतेही साधन आज उपलब्ध नाही। यामुळे प्रत्येक विज्ञानात एकूणापैकी काही घटनांची निवड करून त्यांच्याविषयी काही अनुमान करावे लागते। सामाजिक घटनांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना ही एक अडचण फार जाणवते, कारण जर अभ्यासाचे साधन म्हणून केलेली संकल्पना फारच स्थूल असेल तर अनेक महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते। या उलट जर ही कल्पना ऐतिहासिक असेल तर ती वैशिष्ट्यपूर्ण होईल व यामुळे तौलिक स्वरूपाचा अभ्यास करता येणार नाही। या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेबरने आदर्श नमुन्याची कल्पना मांडली। मॅक्स वेबरच्या मते समाजशास्त्रज्ञाने आपले गृहीत कृत्य मांडण्यासाठी आदर्श प्रारूपाची निर्मिती केली पाहिजे। प्रत्येक सामाजिक क्रिया आदर्श असते आणि या आदर्शाचे प्रारूप तयार करण्याची गरज आहे। आपण जेव्हा विशिष्ट व्यक्ती धर्मात्मा आहे असे मानतो तेव्हा धर्मात्मा म्हणजे एक आदर्श आहे असेच मानतो। आपल्या मनात धर्मात्माकरिता एक प्रारूप असले पाहिजे व त्या प्रारूपानुसार एखाद्या व्यक्तीत गुणविशेष आढळले तर आपण त्या व्यक्तीला धर्मात्मा असे मानतो। मॅक्स वेबरने केलेल्या व्याख्येच्या आधारे आदर्श प्रारूपाचा अर्थ स्पष्ट करता येईल। त्यांच्या मते आदर्श प्रारूप हे संकल्पनात्मक असून त्याचा अर्थ कालमानाप्रमाणे वेगवेगळा लावला जातो। असे असले तरी आपल्याला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे या दृष्टिकोनातून आदर्श प्रारूपाचा विचार केला जातो। आदर्श प्रारूप हे काल्पनिक असल्याने ते वस्तुस्थितीपेक्षा वेगळे असते। त्यामुळे वास्तवतेचे यथार्थ ज्ञान आदर्श प्रारूपाच्या माध्यमातून मिळते। आदर्श प्रारूपाचे विश्लेषण करताना वेबरला असे सूचित करायचे आहे की आदर्श प्रारूप ही एखादी सामान्य किंवा अमूर्त संकल्पना नसून त्याला वास्तवतेचा आधार आहे। आदर्श या शब्दाचा संबंध कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनाशी नाही हे वेबरने वारंवार स्पष्ट केले।
सामाजिक घटनांचे तसेच आदर्श प्रारूपांचे विश्लेषण करताना शास्त्रज्ञ कोणत्याही घटनांचे आदर्श प्रारूप निर्माण करू शकतो. मग ती घटना एखादी अपसामाजिक घटक तसेच धार्मिक नेत्याशी संबंधित असली तरी त्या घटनेच्या संदर्भात आदर्श प्रारूप निर्माण करता येतो. मॅक्स वेबरने आपल्या पद्धतीशास्त्राच्या माध्यमातून आदर्श प्रारूप या संकल्पनेची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. सामान्य वैशिष्ट्यांची गोळाबेरीज या अर्थाने आदर्श प्रारूपाचा विचार करता येतो. पण घटनेच्या व्यवच्छेदक वैशिष्ट्यपूर्ण किंवा खास वैशिष्ट्यांना महत्त्व देऊन तिथे करण्यात येणारे शैलीकरण म्हणजे आदर्श प्रारूप असे म्हणता येईल. मॅक्स वेबरच्या मते आदर्श प्रारूप ही एक विश्लेषणात्मक कल्पना आहे. या कल्पनेमुळे अभ्यासकाला वास्तवतेतील घटनांमधील साम्य आणि भेद यांचा शोध घेता येतो. एखादी घटना ही अपेक्षेप्रमाणे आहे किंवा नाही, जर तिच्यात काही विचलन असेल तर ते किती प्रमाणात असेल याचे मापन करता येणे शक्य होते. तौलनिक स्वरूपाचा अभ्यास करता येणं शक्य होते. आदर्श प्रारूप तयार करण्याची पद्धत वेबरने स्पष्ट केली आहे. एखाद्या वास्तव घटनेच्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या सर्व गुणधर्माचे एकत्रीकरण करून हा नमुना तयार करावा लागतो. या ठिकाणी आदर्श या शब्दाचा अर्थ स्पष्ट होणे आवश्यक आहे. आदर्श हा शब्द येथे कुठल्याही नैतिक दृष्टिकोनातून वापरलेला नाही. इतर एखाद्या वास्तव घटनेच्या संदर्भातील सर्व गुणांची गोळाबेरीज या अर्थाने तो वापरला आहे. यामुळे ज्याप्रमाणे एखाद्या आश्रमाचा आदर्श नमुना करता येईल त्याप्रमाणे झोपडपट्टीचा कसा करता येईल किंवा एखाद्या धार्मिक आचारांचा करता येईल तसा वेश्या व्यवसायाचाही करता येईल. त्याचप्रमाणे आदर्श नमुना म्हणजे सांख्यिकी पद्धतीने काढलेली सरासरी नव्हे. याचा अर्थ आदर्श वेतन म्हणजे सरासरी वेतन नव्हे. आदर्श वर्तन हे सरासरी वर्तनाशी संबंधित असते, परंतु सरासरीपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे असते. यामुळे सामान्य प्रोटेस्टंट धर्मपंथीय आणि आदर्श प्रोटेस्टंट यांच्यात फरक असतो. आदर्श प्रारूपात सर्व आवश्यक गुणांचा अंतर्भाव असतो. तो या गुणांचा समुच्चय असतो. त्यामुळे आदर्श नमुना हा वास्तवतेपेक्षा एक पायरी पुढेच असतो. त्यामुळे आदर्श प्रोटेस्टंट किंवा सर्व गुणसंपन्न नेता किंवा आदर्श धर्मगुरू हे प्रत्यक्षात सापडणे अवघड आहे. आदर्श प्रारूपाच्या कल्पनेमुळे वास्तविकतेतील घटनांचा स्वरूप जे आहे ते अभ्यासता येणं शक्य होते. यासाठी प्रथम ज्या घटनेचा किंवा घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो तिचा आदर्श नमुना तयार केला जातो व वास्तवातील घटकांची त्यांच्याशी तुलना केली जाते व त्या आधारे त्या घटकातील गुणधर्म आणि उणिवा यांचे स्वरूप स्पष्ट केले जाते. त्याचप्रमाणे आदर्श प्रारूपांच्या आधारे सिद्धांत कल्पना करता येते. तिची कारणे आणि परिणाम यांचा शोध घेता येतो. समजा आपल्याला आधुनिक भांडवलशाहीच्या विकासाला कारणीभूत झालेल्या धार्मिक कारणांचा शोध घ्यायचा असेल तर सर्वप्रथम प्रबोधनाच्या काळात निर्माण झालेल्या प्रोटेस्टंट धर्मपंथांच्या तत्वांचा मिळून एक आदर्श नमुना तयार केला जाईल व त्यांच्याशी इंग्लंडमधील 17व्या शतकातील प्रोटेस्टंट धर्मपंथीयांच्या वर्तनाची तुलना केली जाईल व त्या आधारे त्याच्या अंगी असलेले गुण आणि उणिवा यांचा शोध घेतला जाईल. त्यामुळे प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक धर्मपंथीय
यांच्या वर्तनाची तुलना करता येणे शक्य होईल. याचे आधार प्रोटेस्टंट धर्मपंथांची शिकवण आणि आधुनिक भांडवलशाही यामधील परस्पर संबंध दाखवता येणे शक्य होईल. आदर्श नमुन्याचा हेतू हा वास्तव घटनांचे स्वरूप समजावून घेणे हा आहे. तो एक काल्पनिक अशी संकल्पना असते, त्यामुळे यासारख्या घटना प्रत्यक्षात आढळत नाही. आदर्श प्रारूपाच्या वापरामुळे वास्तव घटनांचे स्वरूप अधिक स्पष्टपणे अभ्यासता येते. त्यामुळे अभ्यासाला निश्चित दिशा प्राप्त होण्यास मदत होते. वेबर यांनी आदर्श प्रारूपांचे 3 प्रकार स्पष्ट केले आहेत. त्याचे स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे बघूया. पहिला प्रकार त्यांनी सांगितलाय ऐतिहासिक तपशिलाची आदर्श प्रारूपे. वेबरच्या मते ज्या आदर्श प्रारूपांचा संबंध हा विशिष्ट ऐतिहासिक काळातील काही घटनांशी किंवा सांस्कृतिक विभागाशी जोडता येतो, त्या प्रकाराला ऐतिहासिक तपशिलाची आदर्श प्रारूपे असे म्हणतात. उदाहरणार्थ पाश्चात्य शहर, आधुनिक भांडवलशाही व प्रोटेस्टंट धर्मातील आचारशास्त्र यांचा समावेश ऐतिहासिक तपशिलाच्या आदर्श प्रारूपात केला जातो. सारांश रूपाने असे म्हणता येईल की इतिहासाच्या आधारे समाजशास्त्रज्ञ वर्तमान काळातील समाजासाठी आदर्श प्रारूपे तयार करतात. त्यामुळे इतिहास हा समाजशास्त्राचा मार्गदर्शक आहे असे म्हणतात. पुढे सामाजिक वास्तवतेचे अमूर्त घटक दर्शवणाऱ्या आदर्श प्रारूपात मॅक्स वेबरने प्रामुख्याने नोकरशाही किंवा सरंजामशाही या 2 संकल्पनांचा समावेश केलेला आहे. नोकरशाही किंवा सरंजामशाही यासारख्या संकल्पना विविध प्रकारच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परिस्थितीत आपल्याला पाहाव्यास मिळतात. मॅक्स वेबरच्या मते तिसऱ्या प्रकारचे आदर्श प्रारूपे मानवाच्या विशिष्ट प्रकारच्या वर्तनाची योग्य तऱ्हेने पुनर्रचना करण्यात कार्य करतात. या आदर्श प्रारूपाचे विश्लेषण करण्यासाठी मॅक्स वेबर यांनी आर्थिक क्षेत्राची निवड केली. आर्थिक सिद्धांतातील सर्व योजना किंवा या संबंधीचे मानवी वर्तन कशा प्रकारचे असू शकेल याचा अंदाज या प्रकारात मांडता येतो. प्रामुख्याने या प्रारूपात आर्थिक प्रेरणांमुळे मानवाचे वर्तन कशा प्रकारचे असेल याविषयी अंदाज मांडले जातात. प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत रेमंड ॲन्स यांच्या मते आदर्श प्रारूपाचा हा तिसरा प्रकार म्हणजे विशिष्ट स्वरूपाच्या वर्तनाचे तर्कसंगत आधारावर केले जाणारे परीक्षण होय. वेबरच्या मते आर्थिक सिद्धांत आर्थिक वर्तनाचे तत्व मानवी मनावर बिंबविण्याचे कार्य करीत असतात व या सिद्धांताचा प्रभाव मानवाच्या वर्तनावर होत असतो. मानवाच्या वर्तनात बदल दिसून येतो, त्यामुळे आर्थिक सिद्धांताला आदर्श प्रारूप असे संबोधण्यात काही गैर नाही असे मॅक्स वेबरने म्हटलेले आहे. अशा प्रकारे आदर्श प्रारूप पद्धतीचे प्रकार मॅक्स वेबरने मांडले आहेत. मॅक्स वेबर यांनी आदर्श प्रारूपाची काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत, ती आपण बघूया. आदर्श प्रारूप या संकल्पनेत मॅक्स वेबर यांनी असं म्हटलं आहे की प्रतिमांची बांधणी अशा रीतीने केली जावी की ती समाजाच्या अभ्यासासाठी एक आदर्श प्रतिकृती बनावी. म्हणून त्याचं पहिलं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय संचाची सुसूत्रबद्ध बांधणी. सामाजिक संबंधांचा संच म्हणजे सामाजिक क्रियांची व्यवस्था असून त्यातून सामाजिक संबंधांचे बाह्य स्वरूप स्पष्ट होते. परिणामतः सामाजिक व्यवस्थेचे आकलन होते. दुसरं वैशिष्ट्य आहे की फक्त कायद्याचे वर्णन नाही. आदर्श प्रतिमा व प्रारूप यांच्यात कायद्याची मांडणी असते. या संकल्पनेत फक्त कायद्याचे वर्णन अभिप्रेत नसून
आदर्श समाज व्यवस्थेसाठी कोणत्या प्रकारचे कायदे आवश्यक असतात याचेही विश्लेषण आणि विवेचन आवश्यक ठरते. तिसरं वैशिष्ट्य आहे बुद्धी प्रामाण्यवादी बांधणी. आदर्श प्रारूप म्हणजे अशी बुद्धी प्रामाण्यवादी बांधणी ज्याद्वारे संकल्पनेतील दोष स्पष्ट केलेले असतात. बुद्धी प्रामाण्यवादात खालील घटकांचा समावेश होतो. 1. आदर्श प्रतिमा म्हणजे मूल्य धारण करणे होय. 2. आदर्श प्रतिमा म्हणजे ध्येय साध्य करणे होय. 3. आदर्श प्रतिमा म्हणजे काही प्रकारचे हिशेब व मोजमापन करणे होय. आणि 4. आदर्श प्रतिमा म्हणजे साधनांचा पर्याप्त वापर करणं होय. चौथं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय नैतिक अधिष्ठान नसणे. आदर्श जे प्रतिमान आहेत त्यांची सामाजिक दृष्टिकोनातून विशिष्ट अशी नीतिमत्ता किंवा नैतिक अधिष्ठान नाही. समाजात निर्माण झालेल्या प्रतिमांचे स्वरूप आदर्श आहे किंवा नाही हे त्या समाज रचनेवर अवलंबून असते. 5वं वैशिष्ट्य आहे की संयुक्तिक स्वरूपाच्या या प्रतिमा ज्या आहेत आदर्श प्रारूप जे आहेत ते नाही. कारण आदर्श प्रतिमा या संकल्पनेत असे गृहीत धरले जाते की स्त्री पुरुषांच्या सर्व विशिष्ट बाह्य क्रिया वा संबंध हे शुद्ध स्वरूपाचे नसतात. सामाजिक संशोधनाला या गोष्टीची पुरेशी माहिती असते आणि मानवी वर्तनात अस्तित्वात असलेले कोणतेही घटक हे योग्य आहेत वा अयोग्य आहेत हे त्यातून कळते. 6वं वैशिष्ट्य आहे की तर्कबुद्धी व विचारांची चौकट. आदर्श प्रतिमा या तर्कबुद्धी आणि विचारांची विशिष्ट चौकट स्वीकारल्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या आदर्श बनतात. बुद्धी प्रामाण्यवादाचा स्वीकार आणि बुद्धिवादी साधने व क्रिया यांना आधार म्हणून विचारांची विशिष्ट चौकट असते. या कारणांमुळे आदर्श प्रतिमांना व प्रारूपांना विशिष्ट अर्थ प्राप्त होत असतो. तसेच समाजाच्या मर्यादित क्षेत्रात योजना आखून तयार केल्या गेल्याने आदर्श प्रतिमांना व्यावहारिक स्वरूप प्राप्त होते. 7वं वैशिष्ट्य आहे एकांगी स्वरूप. आदर्श प्रारूप या एकांगी स्वरूपाच्या प्रतिकृती असतात. या प्रतिकृतींमध्ये मुद्दामच काही दोष ठेवले जातात. या दोषांमुळे काही सामाजिक प्रतिमांची गृहीतके तयार करता येतात व चाचण्या घेता येतात. या दृष्टीने विचार केला तर आदर्श प्रतिमांची समाजाच्या अभ्यासासाठी मुद्दामूनच निवड करावी लागते. उदाहरणार्थ साम्यवादात मांडलेला राज्यविरहित व वर्गविरहित समाजरचना ही आदर्श प्रतिमा वा प्रारूप म्हणून मानले तर प्रत्यक्षात अशी समाजरचना निर्माण होण्यात अनेक अडथळे आहेत याचा शोध घेता येतो. संशोधन होते आणि निश्चित असा सिद्धांतही मांडता येतो. 8वं वैशिष्ट्य आहे सामाजिक स्वरूपाचा एकांगी आढावा. आदर्श प्रारूपांचे किंवा प्रतिमांचे स्वरूप हे विस्तृत वर्णनात्मक किंवा सामाजिक बाह्य स्वरूपाचा संपूर्ण आढावा घेणारे असे असत नाही. बऱ्याच आदर्शांची मांडणी व बांधणी विशिष्ट निवडक सामाजिक बाह्य स्वरूपाचे विश्लेषण करणारी अशी असते. अशा प्रकारे मॅक्स वेबरने आदर्श प्रारूपांची वैशिष्ट्ये जी आहेत ती मांडली आहेत. अशा प्रकारे मॅक्स वेबरच्या विविध विचारांचा अभ्यास केल्यानंतर रेमंड ॲरॉन यांनी वेबरची कामगिरीचं जे एका वाक्यात वर्णन केलेलं आहे ते आपल्याला मान्य करावं लागतं. त्यांनी म्हटलं आहे, माझ्या दृष्टीने मॅक्स वेबर हा सर्वात श्रेष्ठ असा समाजशास्त्रज्ञ आहे, किंबहुना तो एकमेव समाजशास्त्रज्ञ आहे. मॅक्स वेबरला इतिहासाचे व्यापक आणि सखोल ज्ञान होते. त्याने
ऐतिहासिक घटनांचे जितके अचूक असे विश्लेषण केले आहे तितके एखाद्या इतिहासकाराने किंवा समाजशास्त्रज्ञाने देखील केलेले आढळत नाही. त्याच्या लिखाणातील माहितीचा ठेवा, निरनिराळ्या घटनांचे आणि ऐतिहासिक प्रक्रियांचा जो काही सखोल अभ्यास केला आहे तो अभ्यास सामाजिक कृती आणि वर्तनांचे प्रकार याबाबतचं त्याचं विश्लेषण असो किंवा धर्म तसेच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पद्धतींचा त्याने केलेला तौलनिक अभ्यास असेल. याशिवाय प्रचलित परिस्थितीतील विवेकीकरण असेल आणि नोकरशाही यामधील परस्पर संबंधांविषयीची त्याची जाण यासारख्या विविध विषयांचा उपयोग येणाऱ्या अनेक पिढ्यातील समाजशास्त्रज्ञांना होईल याबाबत शंका नाही. मॅक्स वेबरने प्रचंड प्रमाणात लिखाण केले आणि सूक्ष्म असे चिंतनही केले. त्याने व्यापक प्रमाणात ऐतिहासिक माहिती, परंपरागत तत्वज्ञान, धार्मिक आणि सामाजिक संरचना यांचा अभ्यास करून सामाजिक परिस्थितीविषयीचे आपले विचार आणि संकल्पना मांडल्या. वेबरचे ज्ञान आणि श्रद्धा यामधील परस्पर संबंध, विज्ञान आणि क्रिया यातील संबंध, नोकरशाही आणि अलौकिक गुण यातील संबंध यासारख्या विविध विषयांवरील उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. या विषयावरील योग्य उत्तरे शोधण्यासाठी जगाचा इतिहास अभ्यासला व त्यातून त्याचे संपूर्ण लेखन झाले आहे. त्याने उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना अजूनही समाधानकारक अशी उत्तरे सापडलेली नाहीत. यामुळेच मॅक्स वेबर हा केवळ भूतकाळातील नव्हे तर भविष्य काळाचाही समाजशास्त्रज्ञ आहे असे म्हटले जाते. अशा प्रकारे मॅक्स वेबरच्या विचारांच्या मूल्यमापनाच्या माध्यमातून त्यांचे राजकीय समाजशास्त्रातील योगदानाचा अंदाज आपल्याला येतो.